नमस्कार मित्रांनो, मी लेखिका संगीता पोळपे मराठी कथासाही या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मी आज तुमच्यासाठी खूप छान असा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक पालकांसाठी महत्त्वाचा आहे। प्रत्येक पालकांनी हा व्हिडिओ बघावा असं मला वाटतं। बिलकुल स्किप करू नका, लास्ट पर्यंत बघा। माझं कसं असतं माहिती का, मी जे व्हिडिओ जे टाकते आपल्या YouTube चॅनलला ते माझे कुठेतरी घटनेवरती आधारित असतात, कुठेतरी ती घटना झालेली असते। तर ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये किंवा बाहेर कुठे फिरत असतो त्यावेळेस तुमच्याही असं कधी लक्षात आलं असेल, अरे यार एवढी मुलंही व्यसन करतात। तर हा जो व्हिडिओ आहे तो व्यसनावरती आधारित आहे। जी लहान मुलं आहेत त्यांना व्यसन कशाला पाहिजे, अगदी 14-15 वर्षाची। मग इथे चुकतं कोण, पालक की मुलं? तर माझं तर असं म्हणणे आहे की तिथे पालक मुलं नाही चुकत, तिथे पालक चुकतात। कारण आपलंच आपल्या मुलांवरती लक्ष नसतं। आपलं लक्ष जर आपल्या मुलांवरती असेल तर कदाचित अशी वेळ आपल्यावरती कधीच येणार नाही। आणि ती वेळ आपण काय करतो, स्वतः अंगावरती ओढून घेतो आणि नंतर म्हणतो नाही यार माझा मुलगा ऐकत नाहीये, मग आता काय करायचं, मग आता त्याला कुठेतरी बाहेर शाळेत टाकू का, असं करू का, तसं करू का, इतर अनेक गोष्टींनी आपलं डोकं फिरून जातं। पण मी तर म्हणेन ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला काहीच गरज नाही। जर आपण जेवढं काम लक्षपूर्वक करतो ना तेवढंच आपण आपल्या मुलांवरती लक्षपूर्वक काम केलं तर अशा घटना घडणार नाही। तर काल जे आहे मी असं सहज जाता जाता मी एक ठिकाणावरून जात असताना तिथे अशी 2-3 मुलं गोळका घालून बसलेली होती। जास्त वय नव्हतं, कमीत कमी असतील 14-15 वर्षाची असतील, 16 वर्षाची, 18 वर्षाच्या आतीलच मुलं होती। आणि ती मुलं कुठेतरी सिगरेट ओढत होती। एवढी लाज वाटल्यासारखी झाली ना काय सांगू। तर मित्रांनो अशी वेळ नाही यावं कोणावरती। आपल्याला त्याच्यामध्ये आपण विचार करतो, आपण कमवण्याच्या मागे जातो, पण तिकडे कमवतो, पण इकडे काहीतरी आपली लाख करोडची संपत्ती आपण गमवतो, हे कधीच आपल्या लक्षात येत नाही। तर हेच लक्षात येण्यासाठी मी आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की मित्रांनो, कमीत कमी आपण आपल्या जेवढं कमवण्याकडे लक्ष देतो ना तेवढंच आपल्या मुलांकडे लक्ष देऊन जर आपण त्यांना चांगलं घडवलं ना तर कदाचित आपलं भविष्य चांगलं असेल पुढचं। तर हे आपलं भविष्य, आज आपण मुलांचं भविष्य घडवतो, उद्या मुलं आपलं भविष्य बघणार आहे, आपल्याला सांभाळणार आहे लास्ट पर्यंत। तर ते मुलांच्या हातामध्ये। मग आताच जर आपण मुलं चांगली घडवली, मुलांना संस्कार चांगले दिले तर कदाचित उद्याचं जग बदलेल। कुठेही व्यसन केलेलं नसेल, पण मला त्या मुलांकडे बघून वाईट वाटलं की का पॅरेंट्स असं करतात, का पॅरेंट्स लक्ष देत नाहीये। मग म्हणतात मुलं ऐकत नाही, मुलं मोबाईल घेतात, मुलं बाहेर फिरतात, मुलं नको त्या गोष्टी करतात, मुलं व्यसन करतात। मग त्याला जबाबदार कोण? फक्त पालकच, कारण आपणच लक्ष देत नाही त्यांच्याकडे। मग ते मोबाईल घेत असतील तर बघा, घे बाळा तू रड खा, काही करायचे ते कर, रडू नको, मोबाईल घे आणि बस। हे कोण म्हणतं? पालकच म्हणत असतं। अगदी लहान वर्षाचं बाळ असेल, 6 महिन्याचं असेल, त्या 6 महिन्याच्या बाळापुढे ते पालतं पडलेलं असतं, त्याच्या पुढे मोबाईल टाकलेला असतो। ऐक तू गाणी ऐक, ते काय बघायचं ते चित्र बघ। आता त्या बाळाला काय कळतं? आणि पूर्वीच्या काळी असं बाळ ज्यावेळेस झोपत असतं, पालतं पडत असतं, त्यावेळेस त्या बाळासोबत कुठेतरी त्यांचे आजी आई वडील कुठेतरी चांगल्या गप्पा मारत असतात आणि ते बाळ हसत असतं। पण आता मात्र उलट झालंय, आता ते मोबाईल पाहूनच हसतं आणि त्यावेळेस गप्पा ऐकून ते हसत होतं आणि त्या गप्पांमध्येच ते मोठं होत होतं आणि तेच त्याच्या कानावरती, तेच त्याच्या डोक्यामध्ये संस्कार भरत होते आणि ते संस्कार चांगले होते, ते जग चांगलं होतं। आणि आत्ताच जे आहे ना हल्ली विज्ञान युगामध्ये ही जे आपण मुलं पाहतात ना तीच मुलं पुढे जाताना आजमावतात, स्वतःला ती सवय लावून घेतात। आणि तीच सवय न लागण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपली मुलं कुठे जातात, काय करतात, किती वेळ खेळतात, किती वेळ घरी येतात, स्वतःला वेळ किती देतात, कसे राहतात, त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे।
आणि तेच लक्ष देणं जर आपणच त्यांच्याकडे नाही लक्ष दिलं तर मग त्यांना बिघडायला काय वेळ लागतो, कारण त्यांना भीती कुठलीच नसते ना घरची ना दारची. मग ते काय करतात, ते प्रथम कुठेतरी स्वतःचं व्यसन करून नुकसान करतात, त्याच्यानंतर ते अजून 4 मित्रांना नादी लावून त्यांचंही नुकसान करतात, प्लस त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर कमाई काढायची नाही, मग तिथेही नुकसान होतं. त्याच्यानंतर ज्या वेळेस आई वडिलांना त्यांच्या कमावण्याचा आधार असतो मुलांचा, त्यावेळेसही त्यांचा कुठलाही आधार मुलांचा नसतो, कारण ते कमवतच नसतात. त्यांना फक्त एवढंच असतं की कुठेतरी जायचं, कुठेतरी कडेला उभं राहायचं आणि तिथे काहीतरी आपली एक बॉटल हातात घेऊन ती पीत राहायची आणि सिगरेट ओढायची. हल्ली सिगरेट तर खूपच ठिकाणी त्याचे अड्डेच बनलेले आहेत. तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आपण आपल्या मुलांकडे जर लक्ष दिलं तर कदाचित पुढील जी पिढी आहे ना ती खूप चांगली पिढी येईल आणि खूप संस्कारित पिढी येईल. बरं, आपण जर आता आपल्या मुलांकडे जर नाही लक्ष दिलं ना तर पुढच्या पिढीची व्यथा विचारू नका आणि सांगूही नका, कारण हल्लीचा जमानाच असा झालेला आहे. जे 6 महिन्याच्या बाळाला मोबाईल कळतो तो आमच्या वेळेस आम्हाला ज्यावेळेस पर 10वीला 16 वर्षाचा 18 वर्षाचा झालं तरी मोबाईल कळत नव्हता. मग पहा किती प्रगती झाली, किती जग बदललं, पुढे कितीतरी ह्या विज्ञान युगाने फास्ट प्रगती केली. तर मित्रांनो, मला सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की आपण प्रत्येकाने आपल्या मुलाकडे लक्ष द्यावं आणि आपल्या मुलाला जेवढं चांगलं घडवण्याचा प्रयत्न आपण करू